तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। सत्ताधारी अन विरोधकांनी समाजाच्या जीवाशी खेळू नये, पश्चाताप होईल। मनोज जरांगे पाटील यांचा इशारा, संतापाची लाट दिसत नाही का? धनंजय मुंडेंना राष्ट्रवादीत घेणे हा आत्मघातकी प्लॅन, जयंत पाटलांचा गौप्यस्फोट। आनंदाचा शिधा योजनेत पारदर्शकता, ठराविक ठेकेदारांची मक्तेदारी संपुष्टात, ठेका मिळवण्यासाठी 9 कंपन्या स्पर्धेत। हिमाचल प्रदेशात युरेनियमचा साठा, 4 जिल्ह्यात शेकडो टन आण्विक खनिज असल्याचा अंदाज। जरांगे आणि फडणवीसांचे भांडण नकली, ओबीसींना फसवण्याचा भांडणामागचा हेतू, वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा गंभीर आरोप। महायुतीत येण्यापूर्वी वेषांतर करून अमित शहांना भेटत असे, अजित पवार यांचा खुलासा। ए पवार नावाने बुक केली जायची विमानाची तिकिटे। कोचिंग सेंटरच्या तळघरात 2 मिनिटात 12 फूट पाणी, बायोमेट्रिक गेट जाम झाल्याने 3 विद्यार्थी बुडाले। नवी दिल्ली हादरली, IAS होण्याचे स्वप्न भंगले, 7 तासांनी मृतदेह सापडले। महायुतीत दबावाचे राजकारण, विधानसभेच्या जागा वाटपाच्या निमित्ताने खेळी सुरू। आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार, शरद पवार यांचे मराठा शिष्टमंडळाला आश्वासन, एकनाथ शिंदेंचे समर्थन करणार। तंबाखू वापराबाबतचे नियम होणार कठोर, शासन दणका, नियमांचे पालन न करणाऱ्यांवर केली जाईल कडक कारवाई। गरिबीची थट्टा, रेशन घेणाऱ्यांच्या घरावर लागणार पाट्या, शासनाने पुरवठा विभागाकडून अभिप्राय मागवला, मोठा विरोध होण्याची शक्यता। आता तुम्ही भाजपात आहात, मराठा आरक्षणासाठी तुमची भूमिका काय? अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांना आंदोलकांनी अडवले। आंतरराष्ट्रीय विमानतळावर 7 प्रवाशांना अटक, कोट्यवधी रुपयांचे सोने, ड्रग्ज व विदेशी चलन हस्तगत। डिजिटल काळातही अंगठ्याची क्रेज कायम, बँक खाते, आधार कार्ड किंवा कुठल्याही कंपनीत अंगठा महत्त्वाचा। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने मिळवले पहिले पदक, मनू भाकरचा कांस्य नेम। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।